जंबू पर वादवसु अंब पर रावण सा रघुकुल राज बार बाह पर राह पर दो सहस बाह पर राज है। व्याख्याते माननीय नितीन बानगुडे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आहे। आयोजकांतर्फे त्याचप्रमाणे नांदूर येथे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे भैरवनाथ मित्रमंडळ, बजरंग मित्रमंडळ, भगतसिंग मित्रमंडळ, एकलव्य मित्रमंडळ, सम्राट मित्रमंडळ, मसोबा मित्रमंडळ, साई पालखी मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संस्था, भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे। प्रमुख व्याख्याते माननीय सरांचा आयोजक श्री तुकाराम मुसळे व हाबप राजाराम महाराज मुसळे यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी माननीय नितीन बानगुडे पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक माननीय तुकाराम मुसळे, या गावातील तरुण उद्योजक तसेच आध्यात्मिक सामाजिक कार्याची आवड असलेले आणि वैकुंठवासी मनोहर मोतीराम मुसळे आणि मातोश्री मंदाबाई मनोहर मुसळे या आईवडिलांकडून त्यांना आध्यात्मिक आणि उद्योगाचा वारसा मिळाल्यानंतर या तरुणाने आपला उद्योग व्यवसाय यशस्वी करून यानंतर उद्योग व्यवसायात भरभराटी घेतल्यानंतर
आपली जी सुप्त सामाजिक आवड आहे, सामाजिक कार्याची आवड ते जोपासत आहे. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये ते हिरीने भाग घेत असतात. यांनी सतत 3 वर्ष आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर यावर्षी त्यांनी एक आगळा वेगळा आणि माननीय बानगुडे पाटील सरांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. शब्दातून जागण्याचं सार देऊन आकार देऊन जातात अशा ह्या मान्यवर बानगुडे पाटील सरांचं या ठिकाणी आपल्याला ऊर्जा देणारं, आपल्याला चेतना जागवणारं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. तुकाराम मुसळे यांनी स्वागत केल्यानंतर माननीय बानगुडे पाटील सरांना मी विनंती करतो आपल्या व्याख्यानाला. मनोहर मोतीराम मुसळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, ज्यांच्या स्फूर्तीनं आम्हाला 3 मंत्र दिलेत: मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. ज्या व्यक्तीच्या पाठीशी ही 3 दैवत असतात त्या व्यक्तीचा कुणी पराभव नाही करू शकत. आपल्या पित्याचा, आपल्या मातेचा सार्थ गौरव ज्याने आपल्या कर्तृत्वातनं केला, त्याच्या या सोहळ्याचे संयोजक सन्माननीय तुकारामजी मुसळे. खरं तर माणसानं सोन्यासारखं असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण माणसानं सोन्यासारखं नसावं असं मी मानतो. सोनं फक्त अंगावर घालून मिरवता येतं, तिजोरीत बंद करून ठेवता येतं. त्या सोन्याचा तसा वास्तविक आपल्या जगण्यासाठी काही उपयोग नाही. माणसाने व्हायचंच झालं तर परिसासारखं व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करून यावं. त्यामुळे अशी परीस असणारी माणसं जर आपल्या अवतीभोवती असतील तर आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. विश्व उभा केलं. 10 बाय 20च्या घरामध्ये राहणारे माणसं ज्यावेळी इंद्रप्रस्थासारखी राहायला लागतात त्यावेळी त्या पाठीमागं त्यांच्या असणाऱ्या कष्टाची सय आम्हाला येत राहते. उद्योग विश्व असू द्या, व्यवसाय असू द्या, व्यापार असू द्या, कृषी क्षेत्र असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाची पताका फडकावून आपण आता समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेनं जे काम करतायत ते या नगरीचे परिस्पर्शी नेतृत्व सन्माननीय तुकारामजी मुसळे, त्यांचे सर्व आपण सहकारी. खरं तर असा पुत्र लाभणं, असं मातृपितृत्व भाग्याचं असतं आणि असा पुत्र घडवणारे मातापिता असणं हे सुद्धा तितकंच भाग्याचं असतं. ही सगळ्यात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्रदेवता असा स्त्रीत्वाचा भारतीय संस्कृतीनं गौरव केला आहे. तर मातृदेवो भव म्हणून त्याच मातृत्वाचा सदोदित सन्मान देखील केला आहे. एक आई आपल्याला जन्म देणारी असते, एक आई वाढवणारी असते, एक भूमी नावाची अंगा खांद्यावर खेळवणारी आई असते जिला आम्ही पांढर म्हणतो, आणि एक काळी आई असते जी आम्हाला जगण्यासाठी धान्य निर्माण करून देत असते. या आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक पुत्राचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. दुर्दैवानं हल्ली या सगळ्या कृतज्ञता भावना जपणारी माणसं तयार होत नाहीत. ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसांच्या जगण्यातून कृतज्ञता नावाचा शब्दच हरवला की काय असं वाटावं अशी परिस्थिती आता इथं निर्माण झाली आहे. माणसाच्या मनामध्ये संवेदनशीलता राहिली का नाही हा प्रश्न सगळ्यात मोठा आमच्या पुढचा आहे. म्हणजे 1990 पर्यंतचा काळ असा होता की त्या व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव असायचा. गावातलं एखादं कुणाचंही लेकरू अख्ख्या गावचं लेकरू असायचं आणि ते चुकताना दिसलं तर सगळं गाव त्याला दुरुस्त करायला धावायचं. आता परिस्थिती अशी आहे त्याचं ते बघून घेईल, आपल्याला काय करायचं आहे अशी व्यक्तिवादाची संकुचित आपल्यात तयार झाली आणि गावचं गावपण हळूहळू हरवत गेलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आता पोरं घरातल्या आईबापालाच विचारत नाहीत तर गावातल्या बाकीच्या लोकांना काय विचारतील हा सगळ्यात महत्त्वाचा चिंतनाचा विषय आता आमच्या पुढे राहिलाय. जागतिकीकरण आलं,
झालं, खाजगीकरण झालं, आधुनिकीकरण झालं आणि या नव्या वळणावरची नवी पोरं नव्या दिशेला जाऊ लागली. आणि अशा वेळी मात्र आमच्या पुढे प्रश्न पडू लागला की मग असं जर चालत राहिलं तर उद्याच्या समाजाचं नेमकं काय होईल. रस्त्यावर एखादा अपघात होतो आणि त्या अपघात रस्त्याला मदत करायच्या ऐवजी आम्ही आमच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढत बसतो. ही दुर्दैवानं अलीकडची आमची असंवेदनशीलता दिसून येते. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही शाळा नव्हती, माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता, पण माझ्या महाराष्ट्रात शाळा तयार झाल्या, पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली तुम्हाला दिसतील. सहज त्या वृद्धाश्रमातल्या एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला कुणी म्हातारा असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात पोचत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती करू शकत नाहीत. ती पोरं समाज काय सांभाळणार, ती पोरं गाव काय सांभाळणार, ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार. हा सगळ्यात महत्वाचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. ज्या मातृत्वाचा गौरव आपण करतो त्या मातृत्वाची संवेदनशीलता आमच्या ठाई आम्हाला आणता आली पाहिजे. एका पोरानं आपल्या आईला असंच वृद्धाश्रमात ठेवलं होतं. बरेच दिवस उलटले, आई वृद्धाश्रमातच. शेवटी त्या आईला जाणीव झाली आता आपण फार काळ जगत नाही. आणि मग तिनं आपल्या पोरला संगावा धाडला की बाबा आता फार काही दिवस राहिले नाहीत, एकदा मरण्यापूर्वी तुला शेवटचं डोळे भरून बघायचं आहे, फक्त एकदा भेटून जा. पोरगा कसा तरी वेळ काढून वृद्धाश्रमात आईला भेटायला गेला. आईला म्हटला, का गाई असं का म्हणते? झालं बाबा, आता अंतकाळ जवळ आला, आता जायची वेळ झाली. तसा पोरानं आईचा हातात घेतला. आई, काही शेवटची इच्छा असेल तर सांग. आणि आई म्हटली, तशी शेवटची इच्छा काही नाही रे बाळा, फक्त एक इच्छा आहे. म्हणजे काय? या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. पोरगा म्हटला, का ग? खूप मच्छर येतात रे, रात्रभर त्रास देतात. तसा पोरगा म्हटला, मग आई अगं हे आधी नाही का सांगायचं? आता तुझी जायची वेळ झाली, अंतकाळ आला आणि आता शेवटच्या टप्प्यात सांगते खिडक्यांना जाळ्या लावून घे, आता त्याचा तुला काय उपयोग? आई म्हणली, माझ्यासाठी नाही सांगत रे, तुझं पोरग ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगते. आम्ही जे पेरतो तेच उगवत असतं, दुसरं काही उगवत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही आमच्या मात्या पित्यांवर नितांत प्रेम करत असू तर आमची पोरं निश्चितपणे आमच्यावर नितांत प्रेम करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलं आमच्या अनुकरणातून शिकत असतात. त्यांना मुलगा शाळेला निघाला की आई त्याला डबा देते आणि डबा देताना सांगते, एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. पोरग शाळेच्या मधल्या सुट्टीत एकटाच डबा काढून बसतं, एकटंच खातं, कुणाला देत नाही. तेच पोरग मोठं होतं, नोकरी लागतं, एक दिवस आईलाच घराबाहेर काढतं. आई म्हणता, आई तूच सांगितलेलं, एकटाच खा, कुणाला देऊ नकोस. जे आम्ही पेरतो तेच तर उगवतं, दुसरं येतं तरी काय? साधा सोपा विषय आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा आमची जगणी सुधारावी लागतील. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो बघा ना, आई वडिलांचा आपल्या पोरांप्रती त्याग किती असतो. ज्ञानोबा, निवृत्ती, सोपाना आणि मुक्ताई या पोरांना संन्याशाची पोरं म्हणून हिंडवलं जायचं. ती पोरं बाहेर झाली तर लोक शिव्या द्यायची, संन्याशाची पोरं म्हणून त्रास द्यायची. आई बापाला बघवलं नाही, आमच्यामुळं पोरांना सोसावं लागतंय ना, आमच्यामुळं ऐकावं लागतंय ना, आमच्यामुळं सहन करावं लागतंय ना. आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईने निर्णय घेतला, आमच्यामुळं पोरांना त्रास होतोय, आम्हीच नाही राहिलो तर. आणि विठ्ठल पंत रुक्मिणी आईने आपल्या पोरांच्या भल्यासाठी स्वतःला इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकलं, आयुष्य समर्पित करून टाकलं. का? आमच्या पोरांना कुणी संन्याशाची पोरं म्हणून त्रास देऊ नाही. आई बाप पोरा बाळांसाठी किती त्रास, किती समर्पण. हे ज्ञानोबा लोक शहाणे करत गावोगावी फिरत राहिले. लोक ऐकायच्या मनस्थितीत होती कुठं? ते ज्ञानेश्वरांना त्रास द्यायची. एके दिवशी ज्ञानेश्वर प्रचंड संतापले आणि थराथरा चालत आले आणि स्वतःच्या झोपडीत घुसले, ताटी लावून घेतली. 10 वर्षाची चिमुरडी मुक्ता ज्ञानोबांकडे बघत होती. रागानं थराथरा आलेत, झोपडीत आत गेलेत, टाकी लावून बसलेत. मुक्ताईला वाटलं चिडलेत ज्ञानोबा, जाऊ दे थोडा वेळ, काही वेळानं राग शांत होईल आणि मग येतील बाहेर.
अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले, ज्ञानोबा बाहेर यायचं काही चिन्ह दिसेना. मग ती इवलीशी मुक्ताई उठली, झोपडीच्या पुढे गेली, ताटीवर थपा मारल्या. ए ज्ञानू दादा, ए ज्ञानू दादा, येणार आहे बाहेर, किती वेळ बसशील आता, बस ना, ये ना बाहेर. पण ज्ञानोबांचं 1 नाही 2 नाही. मुक्ताईना वाटलं बहुतेक अजून राग गेला नसेल. परत अर्धा पाऊण तास गेला, पण ज्ञानेश्वर बाहेर यायचं चिन्ह दिसेना. मुक्ताई पुन्हा ताटीजवळ गेल्या, ताटीवर थपा मारत सांगू लागल्या, ए ज्ञानू दादा, येणारे बाहेर, किती चढशील आता, बस ना, ये ना बाहेर. ज्ञानोबांचं 1 नाही 2 नाही. मुक्ताईच्या डोळ्यात घळघळ अश्रू उघडू लागले. अरे किती त्रास देशील रे ज्ञानोबा, ये ना बाहेर आता, ये ना. ज्ञानोबांचं 1 नाही 2 नाही. मग मात्र ही 10 वर्षाची चिमुरडी सावरली. तिनं स्वतःच्या डोळ्याचे अश्रू पुसले, ताटीपासून 1 पाऊल माग आली आणि करारी मुद्रेनं आपल्या ज्ञानाच्या ईश्वरला सांगू लागली, विश्वे रागे झाला वनी, संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाची मुक्ताई सांगतेय, विश्वे रागे झाला वनी, संती सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मला प्रश्न पडतो, ही मुक्ताई सांगतेय विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. संती सुखे व्हावे पाणी, संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्वतारा, आधी स्वतःचा राग आवरा आणि मग दुनिया सावरायला निघा. बाद झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानाच्या ईश्वराला सांगशात ही मुक्ता सांगतेय. मला प्रश्न पडतो, ही 10 वर्षाची मुक्ताई कुठल्या शाळेत गेली असेल, तिच्या कॉलेजचं नाव काय, कुठल्या विद्यापीठात गेली ती, कुठून आलं हे ज्ञान तिच्याकडं. वडिलांकडनं आलं. धमन्यांमधनं फक्त रक्त वाहत नाही, पिढ्यानपिढ्यांच्या पुण्याचं संचित सुद्धा वाहतं आणि ते पुढच्या पिढ्यांमध्ये तसंच उतरतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे व्हावं लागतं. ज्ञानोबा कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्याला विठ्ठलपंत असावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत, त्याला बोल्लोबा बनावं लागतं. आपले आई बाप कोण असतील हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं आई बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग आपल्याला वाटत नाही आपल्या पोटी ज्ञानोबा यावा, तुकोबा, हे काय वाटतं आपल्याला, कुठल्या दिशेला चाललाय आमचा प्रवास. कधीतरी आम्ही या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे. या जगामध्ये जेवढ्या चुकीच्या गोष्टी घडतात, जे घडवतायत त्यांना आई बाप असतीलच ना. मग त्यांच्यावर त्यांनी संस्कार नाही केले, भला बुरा नाही शिकवलं, कसं घडतं असं हे. मग तरुण पिढी बिघडली, तरुण पिढी भरकटली, मग घडवायची जबाबदारी कुणाची होती. वरनं काय अवतार कोणी घेणार होता, आमचीच पोर आहेत ना, आम्ही घडवली पाहिजेत. कधीतरी विचार करून बघा ना, जर माँसाहेब जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज झाले असते. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले असते. आज इथं तुम्ही एवढ्या संख्येनं बसला असता नाही, गुलाम म्हणून जगत असता कुणाच्या तरी तिथं. कुणामुळं झालं, एका शिवरायांमुळं. शिवराय कुणामुळं घडले, एका जिजाऊंमुळं. एक जिजाऊ केवढा परिवर्तन करू शकते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारे. सांगतो, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जेवढी मातृत्वाकडं प्रतिभा आहे ना, तेवढी कुठं दिसत नाही. तुम्ही शांतपणे कधीतरी जात्यावर आजी धान्य दळताना तिच्या तोंडच्या ओव्या ऐकत जा. जीवनाचं तत्वज्ञान सांगतात त्या. कधीतरी ऐकून बघा काय सांगतात त्या. संस्कार त्यात असतो सगळा. खानदेशातल्या रानावनात काम करणारी आमच्या एक बहिणाबाई जीवनाचं तत्वज्ञान अशा सोप्या शब्दात सांगत राहतात. हो, कापसा विना उमलते त्याला बोंड म्हणू नये, ज्या मुखात हरिनाम नाही
त्याला तोंड म्हणू नये, वाऱ्या विना जे हलते त्याला पान म्हणू नये, चांगल्या गोष्टी जे ऐकत नाही त्याला कान म्हणू नये, दान देताना जो आखडतो त्याला हात म्हणू नये, उपासपोटी जी झोपवते तिला रात म्हणू नये, जिला पाना फुटत नाही तिला गाय म्हणू नये, आणि जी कान्हा ओळखत नाही तिला माय म्हणू नये, जिच्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि जिच्यात चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. रानामनात काम करणारे आमच्या बहिणाबाई केवढं जीवनाचं तत्वज्ञान सांगतात, तो केवढं तत्वज्ञान. आम्ही विचार कर, आम्ही जय श्रीराम म्हणतो, श्रीरामांचे भक्त आहे ना आम्ही. मग आमच्या पोरांना रामायण काय सांगतो, कुठलं सांगतो? गुरुकुलातनं अध्ययन करून श्रीराम अयोध्येला परत आले आणि राजा दशरथांना वाटलं आता माझ्या रामाचा राज्याभिषेक, राम अयोध्येचे राजे होतील. घोषणा झाली, सगळे अयोध्या गुड्यानी सजली, आनंदानं भरली, राम राजे होणार, सगळी तयारी झाली. आणि त्या रात्री कैकेयी माता राजा दशरथांकडे आल्या, तुम्ही मला माझे 2 वर देणे बाकी आहात. राजा दशरथ म्हणले, हो जरूर, आजच्या सारखा मंगल दिवस नाही, माझा राम राजा होतोय आणि अशा वेळी तुम्ही मला वर मागताय, खूप छान, मागा मागा. आणि कैकेयी मातेने वर मागितला, रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला अयोध्येचं राज्य. पायाखालची जमीन सरकली राजा दशरथाच्या, डोळ्यातनं घळदिशी अश्रू सुटला. काय बोलावं, हे सार सार काय वर मागितलं. आणि राजा दशरथांना आठवलं, आपल्या अंध माता पित्याला काशी यात्रेला घेऊन निघालेला श्रावण बाळ. राजा दशरथाच्या शब्दबाणानं हरीण समजून वेध घेतला तो श्रावण बाळाचा. माता पित्याला तीर्थयात्रेला न्यायची त्या बाळाची इच्छा अपूर्ण राहिली आणि श्रावणानं या राजा दशरथाला आशीर्वाद दिला, तू सुद्धा पुत्र वियोगातच मरशील. राजा दशरथाला कळालं, हेच प्राक्तन, शब्द दिलाय ना, प्राण जाय पर वचन न जाय. राजा दशरथाला म्हणता आला, असं कसं काय बोलता, उद्या राज्याभिषेक आहे आता, नाही नाही असं नाही जाऊ, नाही हो, काय शब्दाला प्रमाण असेल त्यावेळी, उद्या राज्याभिषेक. त्या रात्री राजा दशरथाने श्रीरामांना बोलावलं, राम तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. आणि दुसऱ्या क्षणी श्रीराम निघाले. का कशासाठी, पण परंतु किंतु विषयच नाही, निघाले. पित्यानं सांगितलंय ना, संपला विषय, निघाले. राम असं म्हटले का, ही काय पद्धत आहे का, आधी तरी सांगायचं. मग सगळी तयारी झाली, बॅनर बिनर लागल्यात, सगळं कार्यक्रम ओके झालाय, आता सांगताय नाही, अजिबात नाही, ते काय सांगायचं तुमचं तुम्ही बघा, आपला राज्याभिषेक. म्हणले असं राम, नाही हो, पित्याचा शब्द किती प्रमाण आहे. राम तुम्ही 14 वर्ष वनवासाला जायचंय, निघाले. सीता मातेकडे आली, सीते वनवासाला जायचंय, आता अयोध्येला परत येऊ ते 14 वर्षानंतरच. आणि निघाल्या सीता माता सुद्धा. सीता माता अशा म्हणल्या का, हो ह्यासाठी तुमच्यानं बरं बापानं गाठ बांधली होय माझी, वनवासाला न्याला, जावा की तुमचं तुम्ही. नाही हो, एक शब्द नाही. निघाल्या सीता माता. लक्ष्मणांना प्रश्न पडला, मी काय करू. ते धावत धावत सुमित्रा मातेकडे गेले, आई श्रीराम वनवासाला निघालेत, मी काय करू, श्रीरामांबरोबर जाऊ की अयोध्येतच राहू. सुमित्रा माता म्हणाल्या, जिथं श्रीराम तीच तुझे अयोध्या. संपला विषय. निघाले लक्ष्मण. उर्मिला लक्ष्मणाची पत्नी, लक्ष्मण तिच्याकडे गेले त्यावेळी उर्मिला चित्र काढत होती, उत्तम चित्रकार होती ती. श्रीरामांच्या राज्याभिषेकाचे चित्र रेखाटत होती. अचानक लक्ष्मण गेले, तसं काय हो तुम्ही गडबड केली, सगळं चित्र चुकलं ना. लक्ष्मण म्हणले, चित्र केव्हा चुकलंय उर्मिला. श्रीराम सीतामाता आणि मी वनवासाला निघालो आहे. निघाले, जाऊ का म्हणून पण नाही विचारलं, अजिबात नाही. पण उर्मिलेने एका शब्दानं नाही शब्द काढला, अजिबात नाही. निघाले.
माता पित्याचा शब्द प्रमाण असतो. माता पिता जे म्हणतील ते योग्य असतं. हे आमच्या पोरांना श्रीरामाचं चरित्र सांगतं ना, मग आमची मुलं श्रीरामांसारखे आदर्श वचनी का नाहीत? हे सगळं कशामुळं, कशासाठी? त्याला हे श्रीराम कळायला हवेत. प्रश्न पडतो मला, बांधावरनं ज्यावेळी आमच्यात भांडणं कोर्टात जातात त्यावेळी आम्ही रोज सकाळी मंदिरात श्रीरामाला दिवा लावून येतो आणि 11 वाजता कोर्टात भावाविरुद्ध झगड्याला उपस्थित. किती श्रीराम कळले आम्हाला? काय नेमकं कळलं आम्हाला? राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेत, काही अंतर पुढे गेले आणि अचानक पुढे गेलेले राम पुन्हा माघारी आले आणि वाटेत असलेले खड्यानी काठे उचलून ते बाजूला फेकायला लागले. सीता मात्यांना काय कळेना, माघारी आल्या, प्रभू काय करताय? वाटेतले खड्यानी काठे उचलून बाजूला फेकतोय का? कुणी येणार आहे का? आणि जो येणार आहे त्याला खड्यानी काठे टोचू नयेत असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही हे उचलून फेकताय का? श्रीराम म्हणले, हो. आपण अयोध्येतून निघालो त्यावेळी माझा भरत अयोध्येत नव्हता. तो ज्यावेळी अयोध्येत येईल आणि त्याला कळेल आपले प्रिय बंधू श्रीराम वनवासाला गेलेत, माझा भरत एक क्षण अयोध्येत राहणार नाही, तो माझ्या पाठीमागे धावत येईल याच वाटेनं. मग भरताना काट्याने खडे टोचू नयेत म्हणून तुम्ही बाजूला उचलून फेकताय का? आपला भरत इतका दुबळा आहे की त्याला खड्याने काटे टोचलेले सहन होणार नाहीत. श्रीराम म्हणाले, माझा भरत सामर्थ्यशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, हे खड्याने काटे त्याचं काही बिघडवू शकत नाहीत. मग का उचलताय? श्रीराम म्हणाले, ज्यावेळी भरत या वाटेनं येईल, या वाटेतले खड्याने काटे पाहिल, त्यावेळी त्याच्या लक्षात येईल याच वाटेनं माझे बंधू श्रीराम गेलेत, म्हणजे माझ्या रामाला हे वाटेतले खड्याने काटे टोचले असणार, माझ्या रामाला त्रास झाला असणार, मला त्रास झालाय हे जर भरताला कळालं तर तो त्रास त्याला सहन होणार नाही, त्याला तो त्रास होऊ नये म्हणून मी खड्याने काठे उचलतोय. काय बंधुत्वाची भावना आहे? मला खड्याने काटे टोचले असतील तर ते त्याला सहन होणार नाही. ही बंधुत्वाची भावना आता आमच्यात आहे. दहीहंडीच्या दिवशी गावागावात आम्ही दहीहंडीचा उत्सव करतो, पण आपल्याला माहिती आहे दहीहंडीचा उत्सव का भगवान श्रीकृष्णाने सुरू केला, कशासाठी? अशक्य कोटीतलं जे ध्येय असतं ते एकट्याला गाठणं शक्यच नाही. सामूहिक संघटन शक्तीचा पहिला प्रयोग दहीहंडीच्या माध्यमाने भगवान श्रीकृष्णाने केला. गोवर्धन उचलला ना, सगळं गोकुळ ताकदीने उभा केलं. श्रीकृष्णाने फक्त करंगोळी लावली होती, ताकद तर सगळी गावचीच होती ना. हा सामूहिक संघटन शक्तीचा पहिला प्रयोग आहे. पहिला दहीहंडीत त्याचं प्रतीक आहे. एक उंच हंडी बांधली जाते, एकट्या माणसाला ती शक्यच नाही फोडणं. मग काय करायचं, खाली एक गोल करायचा, त्याच्यावर आणखी एक पोरांचा गोल, त्याच्यावर आणखीन एक गोल, मग कमी 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 करत मग एक टोकाला पोचणार आणि तो हंडी फोडणार. सगळ्यांच्या एकत्रित कष्टाचं फळ म्हणून ती हंडी फोडता येते. गावाचा विकास करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे. भगवान श्रीकृष्णाने जो सामूहिक संघटन शक्तीचा प्रयोग सांगितला तो आम्हाला करायला हवा, तर ते साधेल ना. मग त्याच्यासाठी बंधुत्व हवं, एकत्व हवं, एकत्र राहून सगळं करता यायला हवं, तर घडेल ना. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. आमच्या उद्याच्या पिढीच्या डोक्यात ते बंधुत्व रुजवायला हवं. आम्ही आपलेपणाचं, आपुलकीचं, प्रेमाचं, स्नेहाचं, जिव्हाळ्याचं नातं रुजवायला हवं आम्ही, तर घडतील ओ पोरं. काय करायचंय तुमच्या मुलांना? तुम्हाला या जगात सगळ्यात सामर्थ्यशाली जर काही असेल तर ते असतं माणसाचं मन. माणसाच्या मनाशिवाय या जगात दुसरं सामर्थ्यशाली काही नाही, काही नाही. मी वारंवार सांगतो, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. रण जिंकायचंय ना, आधी मन
जिंकणं महत्वाचं. माणसाला दोन मन असतात, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. बहिर्मन निर्णय घेतं आणि अंतर्मन अंमलबजावणी करतं. त्यामुळे मी वारंवार सांगतो, चुकून बोलताना नकारात्मक बोलू नका. कारण चुकून बोललेलं सुद्धा ते अंतर्मन पकडतं आणि कामाला सुरुवात करतं. त्याला बरं वाईट कळत नाही, त्याला फक्त काम करणं कळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता मृत्यूदंड कसा द्यायचा, तर फासावर चढवून. पण शास्त्रज्ञांना काही प्रयोग करायचे होते, म्हणून त्यांनी न्यायालयाला विनंती केली की ह्या कैद्याला फासावर चढवण्यापेक्षा विषारी सर्पाचा दंश करून मृत्यूदंड देऊया. न्यायालय म्हणलं ठीक आहे. मग त्या कैद्याला आदल्या दिवशी सांगितलं, उद्या तुला फासावर चढवून नव्हे, तुला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देणार आहे. तो दिवस, अख्खी रात्र, दुसरा दिवस त्याच्या डोक्यात एकच विचार, आपल्याला विषारी सर्पाचा दंश देऊन मारणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सगळे गोळा झाले. त्याला सांगितलं, आता काही वेळात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. त्याचे डोळे बांधले आणि प्रत्यक्ष विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्याच्या हाताला जोरात टोचल्या. त्याला वाटलं चावला साप. अर्ध्या तासात त्याचं शरीर काळं निळं पडलं आणि पुढच्या 1.5 तासात तोंडातनं फेस येऊन तो मरण पावला. प्रत्यक्षात साप चावला होता का? नाही. तुमच्या मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली काही नाही. त्या मनात तुम्ही जे रुजवाल तेच उगवणार. तुम्ही जे पेराल तेच बाहेर येणार. मग चांगलं पेरा ना, म्हणजे चांगलं बाहेर येईल. चांगला विचार पेरा, चांगली कृती घडेल. मन सगळ्यात सामर्थ्यशाली. सगळ्यात. महावीरांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई केली नाही, तरी आम्ही त्यांना महावीर म्हणतो. का? जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर. तुम्हाला महावीर व्हायचं आहे, मन जिंकावं लागेल. सगळ्यात महत्वाचं मन. आणि एक गोष्ट लक्षात, जगातली कुठलीही गोष्ट एकदा नव्हे 2दा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही 2दा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला तुमचं गाव सुंदर करायचं आहे ना, पहिल्यांदा ते तुम्हाला तुमच्या मनात करावं लागेल, मग प्रत्यक्षात येईल. जो माणूस सतत म्हणतो नाही आपल्याच्यानं काय होणार नाही, आपल्याच्यानं, त्याच्या हातनं काहीच होत नाही. आणि एखाद्याच्या हातनं होणार नसलं तरी त्याच्या हातनं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असेल, ऑलिम्पिकमध्ये जलतरणात मायकल फेल्प्सनी 8 सुवर्ण पदकं मिळवली. जगात रेकॉर्ड आहे तेच. स्विमिंग मध्ये एका ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदकं. ऑलिम्पिकला 6 महिने असताना त्यांनी घोषणा केली, या ऑलिम्पिकमध्ये मी 8 सुवर्ण पदकं मिळवीन. सराव करत राहिला. ऑलिम्पिकला फक्त 1 महिना बाकी होता आणि नेमका त्याचा अपघात झाला, हात मोडला आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आता तलावात उतरता येणार नाही. आता यांनी तर घोषणा केली मी 8 सुवर्ण पदके मिळवणार आणि डॉक्टर सांगताय तलावातच उतरायचं नाही. तो म्हणला ठीक आहे, 15 दिवस तलावात उतरायचं नाही ना, म्हणजे मला हाताने व्यायाम करता येणार नाही. 15 दिवस तो रोज सायकलवर व्यायाम करत होता. हाताची शक्ती पायात कशी आणता येईल त्याचा त्याने प्रयत्न केला. 15 दिवस रोज मोडक्या हाताने सायकलवर बसून पाय इतके मजबूत केले की हात कमी पडले तर ती ताकद पाय भरून काढतील. 15 दिवसानंतर परत तलावात उतरला, परत सराव चालू आणि त्या ऑलिम्पिक मध्ये त्यानं जलतरणात 8च्या 8 सुवर्ण पदकं मिळवली. अनेकांना आश्चर्य वाटलं कसं शक्य आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात कुणी 8 सुवर्ण पदकं मिळवलीच नाहीत. एकमेव. पत्रकारांनी त्याला विचारलं तुम्हाला हे जमलं कसं? तो म्हटला ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एका जलतरणपटूनं 6 सुवर्ण पदकं कमावली होती. मी त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं 6 सुवर्ण पदकं मिळवायला रोज तलावात 6 तास पोहायला लागतं. 6 तास रोज पाण्यात जर पोहलं तर 6 सुवर्ण पदकं. मला 8 मिळवायचे आहेत, म्हणजे मला रोज तलावात 8 तास पोहावं लागेल. आणि गेली 4 वर्ष मी रोज 8 तास तलावात आहे, रोज 8 तास. तेव्हा 8 सुवर्ण पदकं मिळालीत. आम्ही आंघोळीला 15 मिनिटं वेळ लावला तरी अंग पांढरं पडतं. तो 8 तास तलावात आहे, 8 तास. हात मोडू द्या नाहीतर पाय मोडू द्या, तुमचं मन तयार असेल ना
या जगातलं तुम्हाला कुणी अडवत नाही, कुणीही अडवत नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनवायचं आहे बनवू शकता, इंजिनियर बनवू शकता, वकील बनवू शकता, प्राध्यापक बनवू शकता, चित्रकार बनवू शकता, अभिनेता बनवू शकता, क्रिकेटपटू बनवू, जे वाटेल ते काय बनवायचं आहे बनवू शकता. तो कुणाच्या पोटी जन्माला आलाय, कुठल्या गावात काही फरक पडत नाही. बनवायचं आहे ना बनवू शकता. नाहीतर मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो आम्ही. 50 वर्षाचं आयुष्य आहे फक्त, 50 वर्षाचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात अशी एकही घटना नाही, असा एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, महाराजांच्या आयुष्यात फक्त एक आणि एकमेव घटना आहे ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. का अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराज हटवू शकले का? नियोजन किती आधीच आहे बघा. जन्माला आई येण्या अगोदरच आईची इच्छा आहे माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा जो साक्षात शिवशंकरा सारखा असेल. माझ्या पोटी असा पुत्र यावा जो रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवेल, ही आईची इच्छा आहे. मातृत्व किती महत्वाचं. अपत्य झालं म्हणजे मला मातृत्व प्राप्त होतं, पण ते सिद्ध होत नाही. त्याला शिवरायांसारखा पुत्र घडवावा लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय संस्कार होतात ते 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 फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं बघा ना, 12 वर्षाच्या शिवबाराचे शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊंनी ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. आणि ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. 12 वर्षाचा पुत्र निघालाय. अशा वेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही त्याला काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. त्याच्यापेक्षा अधिक काळजी असेल तर आई म्हणते एसटीत बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे ज्यावेळी पुण्याकडे जायला निघाले त्यावेळी एका पित्यानं त्यांना काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव मुद्रा वर्देष्णो विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय खात्री आहे? पुत्र अजून बेंगलोरातच आहे, महाराज पुण्यात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे होय तुम्ही राज्य उभा करालच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का. सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. आमची अडचण काय माहिती आहे का? आमची अडचण. पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या घाट रस्त्यांचा शोध गाढवाने लावलाय. गाढवाकडे एक अलौकिक गुण आहे. पूर्वी महाराजांचे मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे आणि मग त्या घंटेच्या आवाजा मागोमाग त्या गाढवा मागं जायचे आणि खाली उतरल्यावर लक्षात यायचं गाढवानं डोंगरातनं अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढलाय. महाराष्ट्रातले 65च्या 65 घाट गाढवानी शोधलेत.
मग आपण आपल्या पोराला गाढव म्हणतो, याचा अर्थ त्याच्यात गाढवासारखा एखादा तरी गुण असणार का नाही? मग त्या गुणाचा शोध घेतलाय का? त्या गुणाचा विकास केलाय का? आपोआप घडतं पोरग, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि आणखी काय दिलं? भगवा शहाजीराजांनी. उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळे एका पित्यानं आपल्या पुत्राला जबाबदारीची जाणीव सुद्धा दिली. शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, समर्पणाचा राजे. हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला तोच भगवा 6 जून 1674 आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. एका पित्याचा संस्कार किती महत्वाचा असतो बघा. छत्रपतींची मुद्रा 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली. छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर अष्टप्रधान मंडळात आणि शहाजीराजांनी दिलेलाच भगवा स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज. तुमचा लहानपणाचा एक एक संस्कार पुत्राला मोठेपणी कसा घडवतो याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. सगळ्यात महत्वाचं, आमची अलीकडची अडचण काय झाली माहिती आहे का? आमच्या पोरांमध्ये क्षमता आहेत हेच आम्हाला माहीत नाही. सगळ्यात प्रत्येकात काही ना काही असतं. सगळ्यांच्यात सगळं जरी नसलं तरी प्रत्येकात काही ना काही असतंच. काही ना काही आहे. सगळ्यात श्रीमंत स्मशान. कारण त्या परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक दिलंय, प्रत्येकाला. पण दुर्दैवानं चौघांच्या खांद्यावर गेला तरी परमेश्वरानं आपल्याला काय दिलंय त्याला कळलं नाही. ते तसंच त्याच्याबरोबर राखेत स्मशानात जाऊन पडलंय. ते अजून तिथंच तसंच आहे. त्याच्या एका अलौकिक गुणाच्या बळावर जग घडवता आलं असतं, पण दुर्दैवानं स्वतःत असलेल्या गुणाचा शोधच त्याला लागला नाही. तो गुण तसाच पडलाय. असंख्यांचे असंख्य गुण त्या स्मशानात आहेत. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण काय? स्मशान. कधी बघितलंय का आपल्या पोरात कुठला गुण आहे ते? मी परवा एका पोराला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? ते 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसलं. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं, तू काय खेळबीड खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? नाही, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचं जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? ते 5 मिनिटं अंतरच बघत बसलं. अरे सांग ना. मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं 100 मीटरला? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तो सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अहो मला सुचायचं बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. हे पळ कुत्रा पिसाळलंय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हणलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आपल्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. नाहीतर कधी वाचत असालच ना तुम्ही,
श्रीमंतांची पोरं कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत, त्यांच्या घरी धुनीबंडी करणाऱ्यांची पोरं गुणवत्ता यादीत येतात. का? अनुकूल परिस्थिती तुमच्यातले सर्वोत्तम गुण कधीच बाहेर काढत नाही, प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले गुण बाहेर काढते. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. संकट यायला हवीत, कारण ती माणसाला घडवतात, बाकी दुसरं काही नाही. उगाच आम्हाला कारण द्यायची सवय लागली. एखाद्याला मी विचारतो काय, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाहीतर तुकारामजी मुसळ्यांची परिस्थिती तुम्ही बघितलीच असेल ना. मग का बदल झाला? बदलता येते ना परिस्थिती, घडवता येते ना परिस्थिती. 10/20 मधनं इंद्रप्रस्थात राहिला जाता येतं ना. अडचण काय आहे? कारण सांगायची सवय लागली आम्हाला. आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान माना आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे घडण्याचं कारण आहे. कसले कारण सांगता बाकीची? आणि कुणाकडं काय होतं, काय होतं सांगा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या विजेच्या दिव्याखाली बसून शिकले. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लाल बहादूर शास्त्रींची शाळा, पलीकडे मध्ये नदी गंगा व्हायची. रोज सकाळी दप्तर घेऊन नदीच्या काठावर यायचे. कुणीतरी नावाडे म्हणायचा, लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत? तो म्हणायचा, नाही जा तुम्ही. का रे? नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. येतील का नाही माहिती नाही हो. बरं येतील त्यावेळी दे चल. लाल बहादूर सांगायचे, नाही, माझ्या आईनं सांगितलंय आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, जा तुम्ही. ती नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्यात वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचं मुंडाचं करून डोक्याला बांधायचे आणि सरळ नदीत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडे जायचे, काठावर उतरायचे, कपडे चढवायचे, दप्तर हातात घ्यायचे, वर्गात जाऊन बसायचे. ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हटलं परिस्थिती तुम्हाला अडवते? कसली कारण सांगतो आम्ही? कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, त्याची पहिली आई लवकर वाढली. त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण दुसरी आई सुद्धा प्रेमळ, चुलीवर स्वयंपाक करत होती आणि अब्राहम लिंकनला पुस्तक वाचायचं होतं. तो आईला म्हटला, आई जरा स्वयंपाकाला लवकर सुरुवात करतेस का, म्हणजे चुलीच्या उजेडावर मला वाचता येईल. आई म्हणली ठीक आहे. तिनं चूल पेटवली, वर काहीतरी भाकरी बिकरी टाकायला तवा ठेवला आणि हा शेजारी वाचायला लागला. त्याला काय अंदूक अंदूक दिसायला लागलं. तो आईला म्हटलं, आई जरा जाळ वाढव ना, मला दिसत नाही. आई म्हटली, वेड्या, जाळ वाढवला तर भाकरी नाही का करपणार? अब्राहम लिंकन म्हटलं, आई भाकरी करपली तर चालेल ग, पण ज्ञान नाही मिळालं तर माझं आयुष्य करपून जाईल, हे लक्षात घे. ज्ञान किती महत्वाचं ते आम्हाला कळालं पाहिजे. अब्राहम लिंकन ते सांगतोय हो, सगळ्यात महत्वाचं. कुणाची परिस्थिती नव्हती, नाही तर महाराजांकडे तरी काय आहे? सैन्य आहे, सामर्थ्य आहे, संपत्ती आहे, काय आहे महाराजांकडे? हाताशी काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलाय. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे, असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लडकी तुमचं लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे म्हणजे पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही वे. जो बाजूने अडचण आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे.
सांगावं लागत नाही, तिला रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर फस्त करते. अहो एवढीशी मुंगी जर स्वतःचं ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? अशक्य काय आहे? आम्हाला केलाय कधी विचार आम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात या जगात अशक्य काही नाही हे पहिलं लक्षात असू द्या. काही नाही अशक्य. वाटेनं मुंगी चालली आहे, मुंगीला पुढं जाऊ द्यायचं नाही. तिच्या वाटेत एखादी काठी टाका. वाटेत काठी पडली म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती काठी पार करून पुढंच जाते, तिला जाऊ द्यायचं नाही. वाटेत दगड ठेवा, वाटेत दगड ठेवला मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. सरळ दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. मुंगीला जाऊ द्यायचं नाही. तिच्या वाटेत पाणी होता, पाणी ओतलंय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती पाण्याला सरळ वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी आम्हाला सांगते संकट येणार, पण लक्षात ठेव माघार घ्यायची नाही. काही होऊ दे, माघार घ्यायची नाही. सगळ्यात महत्वाचं यशाचं कारण आहे, माघार घ्यायची नाही, अजिबात नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, अडचण आपण कुणाच्या संगतीत आहोत याची असते. तुम्ही जर चांगल्या माणसांच्या संगतीत असाल, तुमचं सगळं चांगलं होईल. आणि तुम्ही जर वाईट माणसांच्या संगतीत असला तर तुमच्यात चांगले गुण असताना सुद्धा तुमचं वाटोळं होईल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कुणाच्या संगतीत आहे? तुम्हाला पुढं जा म्हणणाराच्या की तुम्हाला मागं ओढणाराच्या, याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्यासारखंच असं एक गाव होतं. त्या गावाच्या एका बाजूला एक डोंगर, आणि पिढ्यानपिढ्या त्या डोंगरावर कोणी जातच नव्हतं. गावात वंदता अशी, त्या गावाकडं कोणी जात नाही, गेलं तर पोचत नाही, आणि पोचला तर गडी परत येत नाही. त्यामुळे कुणी त्या गावाकडं बघायचंच नाही. पण आमच्या तुकारामजी मुसळेंसारखा एक जरा बंडखोर वृत्तीचा माणूस म्हटलं, असं काय बघू तरी त्या डोंगरावर आतापर्यंत कुणी गेलं नाही, आलं नाही, काय त्या डोंगरावर पोचेल, त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस. गावची तरणीबाण पोरं सगळी तयार झाली. पोरं जशी तयार झाली तसा म्हातारा कोताऱ्यांचा धंदा चालू झाला. अरे कशाला नाही ते धंदा? कुणी विषयाची परीक्षा घ्यायला सांगितली, आतापर्यंत तिकडं कोण गेलं नाही, गेलेलं परत आलं नाही. कुणी तुम्हाला सांगितलंय काय बिघडलंय का, नडलंय का? काय नाही तर पोरं बाळ कडी कुलप लावून हातच ठेवली, डोक्याला तापच नको. काय पोरं ते बघ, तू नाही काय आयुष्यभर केलं तरी चालेल, आम्ही सांभाळतो. पण ते पोरं घरातच बसवली. पण तरी पण 7-8 पोरं तयार झालीच. गावची पंचायत बसली, गाव सांगते उगाच कशाला काहीतरी, कुणी सांगितलं हे उद्योग कशाला पाहिजे काय, सगळं तसंच. पण पोरं काही ऐकेनात. शेवटी 6 पोरं त्या स्पर्धेला कशी तरी तयार झाली. 15 ऑगस्टला स्पर्धा सुरू झाली. सगळं गाव खालनं सांगते, अरे ऐका येडानो, नका जाऊ, फिरा माघारी, कशाला उगाच या माघारी. ती 6 पोरं तरा 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 त्या डोंगरावर निघाली. बघता बघता पुढं खाल्लं लोकांचा गलका चालू झाला. म्हातारी कोतारे ओरडायला लागली, अरे ऐका पोरानो, अरे या माघारी, अरे कशाला असं काय करताय. तेवढ्यात खालची शेवटची 2 जी होती ती म्हणली, लगा खरंच असल वैर असं सगळी म्हणतात. म्हणल्या दुसरा म्हणला, लगा मला पण वाटतंय तसंच, काहीतरी असणार, त्याशिवाय ही सगळी नको जाऊ म्हणतात वय. मग काय करूया, घड्या राहू दे, जाऊ माघारीच. ती मागची 7तली 2 तशीच मागं सरली. आता राहिली 4. खालनं गाव सांगतंय या माघारी, या माघारी. तरी 4 पुढंच निघाले, पुढंच खालचं सगळं चाललंय, अरे फिरा माघारी. तशी पुढं पुढं जाता जाता अचानक मागच्यातलं एखादं ठेचकाळलं आणि धाड दिशा आपटलं. दुसरं त्याला उचलायला लावणार, काय झालं गड्या काय कळलंच नाही र. असं कधी होत नाही लगा. मी खाली पायाकडे बघूनच जातो, कोणीतरी मागणं ढकलल्यासारखं झालं लगा. काय सांगतो म्हणलं तर खोटं सांगतोय लगा, म्हणजे काहीतरी असणार लागायचं वाटतंय म्हणला तसंच. मग र नको गाड्या जायला, फिरू माघारी. ती दोघंही माघारी फिरली. आता 2च राहिली. निघाल्या डोंगरावर चढत सपाक सपाक. 2 पुढं निघाली. त्यातलं मागचं जे होतं त्याने एकदम गारदिशी मागं वळ बघितलं, मागं कोणच नाही. आयो पडलो तर उचलायला कोण नाही. त्या तराट उतारानं सुटलं खाली. आता राहिलं फक्त एकटंच. खालनं गाव सांगतंय ये माघारी, फिर माघारी, ये माघारी, फिर माघारी. हो गडी तसाच पुढं बघत शेवटी डोंगरावर पोचला. हातातला आणलेला झेंडा तिथं रोवला आणि जिंकलं, विजयी झालून हात त्यानं फैलावला. सगळं खालचं गाव आनंदित. आल्या का आतापर्यंत कोणी पोहोचलं नव्हतं. गडी एकटा पोहोचला. हायक नाही फट्ट्या. सगळं गाव उड्या मारत
उचलून घेतला आणि गावात झमूक झमूक मिरवणूकच की. आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर गेला नव्हता, फाट्या एकटाच जाऊन आला, मिरवणूकच. एकानं त्याला उचलून घेतलेला आणि वाजत गाजत पुढं. तसं एक म्हातारं मात्र त्याचा पाय वळून सारखं त्याला विचारत होतं, अरे पण आतापर्यंत त्या डोंगरावर कोण गेलंच नाही, तू गेला कसा, तुला जमलं कसं, तू विजयी झालाच कसा. ती म्हातारा काय ऐकणार त्याला सारखंच विचारतंय. तसं जन त्याला खांद्यावर उचलून घेतला. तो म्हणला, अहो बाबा कुणाला विचारताय, ही बहिर आहे. जो पोचला त्यो का पोचला कळलं. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही योग्य आहे, तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही दुनियेचं ऐकत बसला तर तुम्ही कधी शिखरावर पोचणार नाही. ती पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कुणाच्या संगतीत आहे, मागं ओढणाऱ्यांच्या का पुढं चल म्हणणाऱ्यांच्या, त्याच्यावर तुम्ही शिखरावर पोचणार का खाली पायथ्यालाच मरून जाणार हे ठरतं. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि माणसांचं सोडून द्यावं ती फार खतरनाक. एकदा एका माणसाला विचारलं, चल ना गावासाठी काहीतरी करूया. तो म्हटला करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का. मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा केलं मग त्याच्याकडे येतो, चल आता आलेत बाकीचे. मग आहेत की बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. आला मोकळा गडी. सगळ्यात महत्वाची अडचण आहे. मी वारंवार सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं आहे, कायम. त्यामुळे ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला पुढं करावा, गावचा विकास साधून घ्यावा. ही सगळ्यात महत्वाची समाज रचनेची वैशिष्ट्य आहेत. आम्हाला ते जमलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, गाव आकाराने मोठा होत नाही, गाव पैशाने मोठं होत नाही, गाव लोकसंख्येने मोठं होत नाही. गाव मोठं होतं ते त्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर. तुमच्या गावाचं नाव तुमच्या गावातल्या माणसांच्या नावाने दुमदुमलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. त्याची विकासात्मक दृष्टी असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर हल्लीची परिस्थिती फार बिघडली आहे. वारंवार मला क्रिकेटचा देव मानला जातो. सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळाला. एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं, म्हटले एखाद्या वनडेत तुम्ही जर द्विशतक केलं तर दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरात तुमच्या बातम्या, सगळ्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. मग सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल घेत असाल. सचिन तेंडुलकर म्हटला, सकाळी उठल्या उठल्या जर मी पहिला हातात मोबाईल घेतला असता तर मी कधीच भारतरत्न झालो नसतो आणि मला कधीच कुणी क्रिकेटचा देव मानलं नसतं. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटला सराव करत असतो. रोज सकाळी 6 वाजता. 25 वर्षात माझ्या आयुष्यातला एक दिवस चुकला नाही, एक दिवस. एखादं ध्येय गाठायचंय ना, सातत्य सतत त्याचा पाठलाग, तेव्हा तुम्ही यशस्वी होता. उगा सकाळी उठलं की पहिला हातात मोबाईल, आणि त्यात काय पण सीएम आहे का डीसीएम आहे, तुला काय गरज आहे उठल्या उठल्या मोबाईल बघायची. नाही ते बघितलं पाहिजे ना महाराष्ट्रात काय घडलंय. राहू दे ना, आयुष्य वाया घालवलं आमच्या पोरांनी. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही बघता सगळे, टीव्हीवर कधी मर्सिडीजची जाहिरात दिसली आहे का? कधी ऑडीची दिसली? कधी रेंज रोवरची दिसली? तुम्हाला टीव्हीवर चुकून ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवरची जाहिरात दिसणारच नाही. त्या टीव्हीवर ह्या कंपन्यांची जाहिरात का नसती माहिती आहे? कंपनीला माहिती आहे टीव्ही बघून फालतू वेळ घालवणाऱ्याची लायकी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. मोबाईलवर कधी बघितले का जाहिरात ऑडीची, मर्सिडीजची, रेंज रोवरची? ती म्हणतात जे मोबाईलवर टाइमपास करता येते कधीच ऑडी घेऊ शकत नाही. त्याला दाखवून उपयोग काय? त्याच्या मोबाईलवर रमी सर्कल, शेअर मार्केटची ऍप. काय करतो आपण? कशात वेळ घालवतो? जग कुठे निघालंय?
आमच्या बारामतीला परवा AI तंत्रज्ञानानं ऊस आणला, 40% बचत, पाण्याची, कष्टाची, खताची, सगळ्याची. कुठं जग गेलं आणि आम्ही अजून सोडा ना सगळं. हे ध्येय पकडा, त्या ध्येयाच्या दिशेनं जावा. या आमच्या सांगोला तालुक्यात तुम्हाला दाखवतो, घरात एक घर असं नाही ज्या घरात करोडपती नाही. एक घर, प्रत्येक घराच्या दारात तुम्हाला 4 चाकी गाडी दिसेल. प्रत्येक, एकही घर नाही की ज्या घरात करोडपती नाही. फक्त शेती करतात, फक्त शेती, दुसरं काही करत नाहीत. काय अडचण काय? अहो आमच्याबद्दल आम्हाला थोडी कृतज्ञ, आमच्याबद्दल जाऊ द्या बाकीचं. कुठे आहोत आम्ही अजून? सगळ्यात मोठं वाईट वाटतं मला, सगळ्यात. पोरं बघतो मी, कोणते गुटखा खाऊन फिरतय, कोण सिगरेट ओढत हिंडतय, कोण गांजा, कोण दारू पिऊन टाईट. ही उद्याची पिढी आहे आमच्या. सांगा ना पोराला, तुला गुंडागर्दी करायचंय ना, गुंडागर्दी करणार असलास तर गुटखा खा, काय अडचण नाही. विचारा त्याला, पोरींच्या मागं फिरायचं का तुला? पोरींच्या मागं गुंडा म्हणून फिरणार असेल, रोड रोमिओ बनणार असेल, जरूर सिगरेट ओढ, काही अडचण नाही आम्हाला. दरोडा घालायचा का, डाका घालायचा का, मग बिंदास्त गांजा ओढ, काय अडचण नाही. मर्डर करायचंय, खून करायचंय का एखाद्याचा, मग पिऊन टाईट राहा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही हे हातात सुद्धा घेता कामा नये. जर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनवायचं असेल पोराला, तर त्याच्या सावलीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी दिसता कामा नयेत. काय बनवायचं आहे तुम्हाला? कधी विचार केला या गोष्टीचा? सांगा ना आमच्या पोरांना. हे वाईट वाटतं हो. पोरांची प्रेताच्या वेळी बापाच्या खांद्यावर येतात. काय बापाची अवस्था होत असेल? तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला आहे तुमचा? एखादं मोठं काम करतो तू, काही जिंकून आल्यावर आई बापाच्या डोळ्याचे अश्रू येतात ना, तो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सगळ्यात. किती जणांच्या वाट्याला भाग गेलंय हे समाधानाचे, आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात आणणं, हे आमचं आयुष्य आहे. अवघड झालं हो सगळं. या जगाच्या पाठीवर अजून असं यंत्र तयार नाही झालं ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं शरीर नावाचं अलौकिक आणि अद्भुत यंत्र परमेश्वरानं माणसाला दिलंय. मला दाखवा दुसरं यंत्र ज्यात भाकरी टाका रक्त तयार होऊन येतंय का? बघा, शक्य नाही. फक्त शरीर. मग त्या शरीराची किती काळजी घ्यायला पाहिजे आम्ही? जगातली कुठलीही वस्तू घ्या, त्याच्यावर एखादं बीज ठेवा, वृक्ष होतोय का मला दाखवा. अशी काळी भोर काळी माती त्या परमेश्वरनं आम्हाला दिली, काही पेरा उगवताच. अहो कसला चमत्कार आहे हा, कसली जादू आहे. मग त्या जमिनीची काळजी घेतली आम्ही? माणूस स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाही. आणि डोळ्यांची काळजी घेतली असती तर चष्माच लागला नसता. पण आता सुद्धा बघा, ते चष्मा पहिलं हुडकतंय. माणूस स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची घेत नाही. नवी गाडी आणली की माणूस 5000 किलोमीटर झालं की पहिलं सांगतो सर्व्हिसिंग केली पाहिजे, सर्व्हिसिंग केली पाहिजे. अहो 5000 किलोमीटरला गाडी सर्व्हिसिंग करता, स्वतःच्या शरीराचं मागं किती वर्षापूर्वी सर्व्हिसिंग केलं एकदा आठवा बरं. दिलंय शरीराकडे लक्ष? नेता मेकॅनिककडे जरा बघ बरं काय झालंय. मी वारंवार सांगतो तुम्हाला, एखादा दमेकरी ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्या दमेकऱ्याला पहिला प्रश्न विचारतो, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबानं ओढलेले असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं. बघा ना, आपल्या घरात पोरगं लहान जन्माला आलं की आजी त्याच्याकडे कौतुकानं बघते ना, म्हणते पोराचं नाक अगदी बापाव गेलंय, पोराचे डोळे अगदी आजोबासारखे दिसत आहेत. म्हणजे पोरगं नाकाने कुणावर जातं? बापावर. डोळ्याने कुणावर जातं? आजोबांवर. मग मला सांगा, पोरगं गुणाने कुणावर जाईल? ती
20 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात, दोष पोरला देऊच नका. आजोबा काय पित होता बघा. 40 वर्षाच्या पोरला हार्ट अटॅक येतो, दोष पोरला देऊच नका. बाप काय ओढत होता ते तपासा. तुम्हाला काय वाटतं, पोरगा नाकाने आपल्यावर जातं, डोळ्याने आपल्यावर जातं, म्हणजे हृदयाने किडन्याने सुद्धा आपल्यावरच जाणार ना. मग कुणासाठी जगतो? आपल्यासाठी. आपण जे करतो त्याचा तोटा फक्त आपल्याला नाही, पुढच्या पिढ्यालाही होतो. कसली पिढी पैदा करणार? पंगू, अपंग, मतिमंद, कुणाच्या खांद्यावर समाज देणार? तुमच्या आजी आजोबाला विचारा, 6-6 फुटीची माणसं असायची पूर्वी. आता बेंचात पोरग बसलं तर दिसत नाही. का? एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची खराब झालेली एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. म्हणजे आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्याबरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. जर एका रक्तवाहिनीची किंमत 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख, म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला, एखादी किडनी बाद होते, माणसं नको ते अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. आता किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख, 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरनं जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधी रुपयांची इस्टेट देऊन पाठवलं. ही इस्टेट जपाना कुठल्या प्रॉपर्टीच्या मागे लागतो आपण? सांगा ना पोरण. आमच्या सगळ्यात मोठी अडचण आहे हो, सगळ्यात मोठी. पण आपल्या पोराला हे सांगण्यासाठी पोरग तुमच्या जवळ किती वेळ असतो? पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. आम्ही आपल्या पोराजवळ पोर म्हणून कधी बसलोय का? त्याला समजून घेतलंय का? सगळ्यात मोठी अडचण आहे होती. आता तर काळ इतका बदललाय. घराचं दार लावलं, रात्री 1:30 वाजता पोरग घरी येतं, दाराची बेल वाजवतं, काय नाही, मग हातातनंच मोबाईलवरनं, घरातल्या मोबाईलवर रिंग करतं, आई दार उघड मी आलोय. ती पण बिचारी न बोलता दार उघडते आणि ही आत येऊन झोपतं. संवादच नाही. संवाद हरवलाय सगळा आमचा. आम्ही बोलतच नाही आता. घराघरातली अवस्था तर अशी आहे, बाप आणि पोरगा महिनोन महिने बोलत नाहीत. महिनोन महिने ते वाया आई डायलॉग चालतो सगळा. सांग त्यांना, मग ते म्हणणार सांग त्याला. कसलं प्रेम, कसली माया, कसली आपुलकी, कसला जिव्हाळा राहिलाय आमचा. उद्याची पिढी कशी घडणार आहे आमची? आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. नव्या पिढीला नवं दालन खुलं झालं, नवं शिक्षण मिळालं, हातात मोबाईल आले, दुनियाभरची माहिती हातात आली. नको त्या गोष्टी आम्हाला कळायला लागल्या, नको त्या गोष्टी डोळ्यासमोर दिसायला लागल्या. आमची मुलं अकाली वयात यायला लागली आणि नको त्या गोष्टी करायला लागली. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात मोठी. परवा एका कॉलेजच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. म्हटलं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, तर निभान पोर आहेत, काहीतरी राष्ट्रभक्तीचं देशभक्तीचं असं काहीतरी ऐकवत्याल. तर एक पोरग उभा राहिलं, त्यानं कविता चालू केली. म्हटला किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी दुसरी आता कुठेही शाखा ग. मला सुचायचंच बंद झालं. म्हणजे किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी दुसरी आता कुठेही शाखा ग. मग ते तिला सांगतोय तुला माझ्याकडेच यावं लागेल, मुख्य शाखा इथंच आहे. म्हटलं प्रकरण एवढ्यावर संपेल. तर त्याच्या कवितेला उत्तर द्यायला एक कवयित्री उठून उभा राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली. कशाचा मारतो फुकाच्या असल्या लंब्या चवड्या भाता रे, तुझ्यासारखे कित्येक झुलवले असेच येता जाता रे. कुठल्या दिशेला निघालो, नेमकं काय चाललंय? तळहाताच्या फोडासारखे आई बाप आपल्या लेकरांना कमावतात, वाढवतात, रुजवतात, फुलवतात, मोठं करतात.
आपले आई वडील आपल्या पोरांबाळाबद्दल वाईट कसा विचार करतील कुठला? माझ्या पोरीचं वाईट व्हावं असं कुठल्या बापाच्या उरात येईल? माझी पोरगी चांगल्या घरात पडू नये असं कुठल्या आईला वाटेल? मग आई बाप आपल्याबद्दल जो विचार करतील तो चांगलाच करतील ना. कुठलं फॅड निघालंय? प्रेम प्रेम प्रेम. प्रेम करायचं तर ध्येयावर प्रेम करा ना. जिंका एक एक गड, मग बघा दुनिया तुमच्यावर प्रेम करायला लागेल. सांगा ना हे कधीतरी. नको त्या दिशेला तरुणाईची वाहवत निघाली ना, तिला आवर आम्हाला घालावा लागेल, घालावाच लागेल. रांजाच्या पाटलाला दिवसात ठवळ्या महाराजांनी हातपाय तोडून त्याचा चौरंग केला. का? एका बाईवर बदनजर टाकली म्हणून तोडले हातपाय त्याचे. वय किती होतं त्यावेळी शिवाजी महाराजांचं? फक्त 16 वर्ष. आणि परवा दिल्लीत निर्भया प्रकरण झालं त्यावेळी त्या आरोपीचं वय किती आहे? 16च वर्ष. 16 वर्षाचे शिवाजी महाराज परस्त्रीला माते समान मानतात आणि त्याच मातीतला दुसरा पोरग बाईंवर अत्याचार करतात. कुठला संस्कार आहे? कुठल्या दिशेला निघालो आम्ही? कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे. हे संस्कार करायची जबाबदारी कुणावर आहे? ते आमच्यावर आहे ना, आईबापावर आहे. जर शिवरायांच्या मनामध्ये मासाहेब जिजाऊ शुभाराजे स्वराज्याचं स्वप्न पेरत 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 असतील, रुजवत असतील आणि त्यातून महाराज जर राज्य उभा करत असतील, तर आमच्या पोरापोरींच्या मनात सुद्धा स्वप्न आम्ही रुजवायला हवीत ना. संस्कार आम्ही पेरायला हवेत, आम्ही वळण द्यायला हवं, आम्ही त्यांना घडवायला हवं. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आमची आहे. दुसरा नाही येणार कुणी. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडणं हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा भाग पालकत्वाच्या भूमिकेतनं आमच्याकडे येतो. एक संघटन, एकत्र राहणं ही तुमच्या माझ्या जगण्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला बाकी फार काही करायचं नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. आम्हाला फक्त आता ग्रामस्वराज्य उभा करायचं आहे. दुसरं काय? पन्हाळ्याला वेढा पडलाय, राजे आता अडकलेत. नेताजी पालकरने छापा टाकला, बळ तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला शिवा येता झाला. नाव राजांचं, दिसायचा राजांसारखाच, मिश राजांसारखी, दाढी राजांसारखी, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. महाराजांच्या पुढे आला आणि महाराजांनी विचारलं, शिवा जी राजा बोलावणं धाडलं जी? हो शिवा. शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. आणि शिवा हरकला, झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश अंगावर घातला, जिरटॉप परिधान केला, राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा. अरे आरशात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आम्हासनी. राज द्याकीडा जातो की लढतो की भेटतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजे सरदेशी पुढे गेले, शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली. राजांनी सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला, आखिर आई गया दक्कन का शेर सिकंजे में, अब दिखाएंगे उन्हें. आला तला की मेहरबानी शब्बे रात का जश्न होगा. आखिर शिवाजी आही गया पंजे में. अब फिकीर कसली? सिद्धी गाफील झाला, सैन्य बेसावत, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजीप्रभू बांदल फौजेला सोबत घेतलं आणि पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूनं राजा विशाळगडाकडे निघाले. तर राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद निघाला सिद्धीशी तहाची बोलणी करायला. सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली.
तसा सिद्धी पुढे झाला. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शामण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगे तलवार लकलकली. सब दिशे चालली. रक्ताची चिलकंडी हातरीचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला. सिद्धी विचारता झाला, सच बता, तू ये शिवाजी राजे? अरे हा, मैं ही हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खां. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो ये शिवाजी राजे नहीं है? तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वधाचळ मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकाचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लखलखली. सब दिशे चालली. रक्ताची चिलकंडी हातरीचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला. आणि अखेर शमशेर अली गर्दनीवर सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता, तू ये शिवाजी राजे? आणि कडाडला शिवाजी. अरे जन्माला जरी शिवा काश्मीरला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब. आणि तोच फिरली शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं. रक्ताळा शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास बोलला. डोळे लवले, ओठ हल्ले. त्या श्वासाने माती उंच उडाली. आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजांना, हा शिवा गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा एक धगधगता अध्याय संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे फक्त शिवा काशीदानी महाराजांची, फक्त 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी त्याच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवा काशीद मरायला तयार व्हावे? काय? महाराज म्हणाले, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेशील? हो रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? तर म्हणला, होतो. झाला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. काय, कशासाठी? महाराजांनी राज्य उभा केलं. उभा केलेल्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं, नाव ठेवलं स्वराज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य. माझं, माझं राज्य, माझं आहे ना, मला लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे. उर्मी शिवचरित्र जगण्याची स्पर्धा नाही, ती मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचं आणि तानाजी सांगायचं, राज एवढा वापला, तसा यसाजी म्हणायचं, ताना आम्ही आहे ना बाजून, तसं बाजी म्हणायचं, यसाजी कापासून नंबर लावून बसलो का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगायला नव्हे, मरायला तयार आहेत. का? माझं राज्य आहे, माझं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब नीट ठेवतो का? का हो? कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही, तोपर्यंत माणूस त्याच्या रक्षणासाठी उभा राहत नाही. ग्रामस्वराज्यासाठी ते महत्वाचं आहे. माझं गाव मलाच घडवलं पाहिजे, माझं गाव मला उभारलं पाहिजे. ही जी भावना आहे ना, ती फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची.
तुकारामजी मुसळे यांचं कौतुक मला त्यासाठी वाटतं. सगळ्यात महत्वाची ती तळमळ दिसते, ती कळकळ दिसते, काहीतरी करायचंय करायचंय, केलंच पाहिजे, माझं गाव आहे. सगळ्यात मोठी उर्मी आहे, सगळ्यात मोठी. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आईन तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून. ती माऊली विचार करत राहिली, विचार करून थकली. शेवटी दिवळीतलं खुरपं उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणालं, आई मी आज संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी अंघोळ करून येतो. मुलगा अंद फुललेल्या निखाऱ्यावर तिनं दुधाची भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच चुलीवर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं, ताटावर येऊन बसलं. आईला म्हणालं, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईनं लालबुंद फुलल्याने निखाऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या थळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर उशीर होतोय, लवकर वाढ. आईने इकडं तिकडं बघितलं. लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर, मला उशीर होतोय. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशे चटका बसला. काळ फार मस्तकात थैथयाट करत गेली. डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. हात झटक्यात मागा आला. वेदना सहन होईनात, हात पदरात गुंडाळला गेला. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर, अगं उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशे चटका बसला. काळ फार काळचा थैथयाट करत गेली. पण घट्ट धरलं पातेलं. सगळा चटका सोसत राहिली आणि चटका सोसतच तिनं पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत फिरलं. गरगर फिरणारे पाळणे बघितली, जिलेबी बघितली, बतश बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. आई लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? खेळणी घेतलीस का? 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? जिलेबी खाल्लीस का? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणालं, अगं धीर तर धर, सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणालं, आई डोळे मीठ. का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटलेत डोळे, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणालं, आई डोळे मिट, नीट घट्ट, उघडायचं नाही त्याची बात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळखळ खळ अश्रू ओघळत राहिले. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरलाचेल, दिवसभर गरगर फिरणाऱ्या पाळणे बघितल्याचेल. अरे पाळण्यात बसावं वाटलं असेल, अरे भूक लागली असेल, रुपया मोडून पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल. पण पोरग दिवसभर जत्रेत उपासपोटी वनवन करत फिरलं. त्या काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं, ज्याला मी कैची पक्कड म्हणतो. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. काईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत?
कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण आहे, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण आहे, आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसे होते, ज्यांना आईच्या चटक्याची जाण होती, मातीच्या चटक्याचं भान होतं, आणि ज्यांच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचं गाण होतं. या मातीतनं असे पुत्र घडावेत ज्यांच्या ओठावर आईच्या कर्तृत्वाचं, आईच्या मातृत्वाचं, आईच्या मायेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं गाण असेल. मला आज इथं येताना तेवढ्यासाठी आनंद झाला. एका माता पित्याच्या गौरवासाठी आयोजित केलेला हातचा कार्यक्रम. सन्मान्य तुकारामजी मुसळे, ज्यांना आईच्या चटक्याची जाण आहे, मातीच्या चटक्याचं भान आहे, आणि ज्यांच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचं गाण आहे, असा माणूस. उद्याच्या या भूमीच्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आपण जे काही ऊर्जा दिली आमच्या श्रोत्यांना, ही ऊर्जा, हे शब्द, हे वाक्य आमच्या सदैव काळजात राहील अशी सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी ग्वाही देतो. अतिशय आपण जी सांडशीचं जे उदाहरण दिलं ते आमचं गाव कधीच विसरणार नाही. आपण आमच्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू काढले, आणि तो जो शेवट झाला आहे सांडशीच्या निमित्ताने, तो आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. आपले मनापासून आभार मानतो. आमच्या गावचा रोशन बाजीराव मुसळे हा तरुण नुकताच भारतीय आर्मीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे. त्या रोशनचा मान्यवर श्री बानगुडे सरांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो, आणि रोशन याला स्टेजवर येण्यासाठी मी विनंती करतो. आपल्या नांदुरवैद्य गावामधील आर्मीमध्ये भरती झाले त्या रोशनचं कौतुक म्हणजे रोशन सर एक आमच्या वारकरी संप्रदायामधल्या शिबिरामध्ये त्याने या ठिकाणी 2 ते 3 वर्ष शिबिर करून आपल्या याच भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये हरिपाठ या ठिकाणी करून, आणि जे ध्येय त्याने मनामध्ये धरलं त्या ध्येयाचं फळ भैरवनाथाने त्याला दिलं. आणि त्यांनी सांगितलं की महाराज, खरोखर जे केलेलं आणि तुम्ही सांगितलेलं आज ध्येय, आणि मला या भैरवनाथाचं या ठिकाणी प्रचिती जी आहे ती मला लाभली. आणि खरोखर एक कुटुंब एक असं आहे की अशा परिस्थितीतून सर इतकं वरती आलं, आणि भैरवनाथानं त्यांना मोठी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आज वारकरी संप्रदायामधला एक आमच्या नांदुरवैद्य गावातील विद्यार्थी आज आर्मीमध्ये भरती होतं आहे. सर्व गावाला कौतुक, त्यांच्या आईवडिलांनाही कौतुक आहे. त्यांचा सत्कार सरांच्या हातचं होतं आहे. पण जोरदार टाळी वाजवायची. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या भोजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. कोणीही जेवल्याशिवाय घरी जाऊ नये अशी तुकाराम मुसळे आणि परिवाराच्या वतीने विनंती आहे. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. या ठिकाणी प्रथम महिलांना